स्वानंदी, मला माफ करा. मी म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला या परिस्थितीत राहावं लागतंय आणि मी तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी असमर्थ ठरतोय. मी सकाळी जाताना तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की येताना एक शेगडी आणि काही भांडे घेऊन येईल, पण नाही आणू शकलो. म्हणजे ते घेण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी मी बऱ्याच फूड डिलिव्हरी केल्या, पण काय मनीष सर? मनीष सर, काय झालंय? मी शेवटची फूड डिलिव्हरी करत होतो आणि करत असताना बाईकवरून उतरताना एका मुलाचा धक्का लागला आणि बॅग खाली पडली. त्यातलं सगळं अन्न वाया गेलं. मुळे मी शेवटची फूड डिलिव्हरी नीट नाही करू शकलो. अन्न वाया गेलं. मालाचे पैसे वसूल करायचे म्हणून मालकांनी माझे पैसे कापले आजचे. त्यामुळे मी काहीच आणू शकलो नाही, ना गॅसची शेगडी ना भांडी. सॉरी. मनीष सर, अहो एवढंच ना? अहो मग इतकं टेन्शन कशाला घेताय? एक मिनिट, हे घ्या, पाणी प्या. मनीष सर, अहो जे झालं ते झालं. आता जे घडलंय त्याचा इतका विचार कशाला करताय? हे बघा, कोणती परिस्थिती फार काळ टिकून राहत नाही. अहो जगाचा नियमच आहे, प्रत्येक चांगल्यानंतर काहीतरी वाईट घडतं. हा पण वाईटानंतर चांगलंच घडतं. अहो आपले हे दिवस जातील आणि चांगले दिवस येतील, मला खात्री आहे. सुजितराव, हा नवरा बायकोचा विषय, त्यात तुला बोलायची गरज नाहीये. आणि स्वतःचा भूतकाळ आठव. काय काय धंदे केलेस तू. आणि प्रत्येक वेळेला मी तुला सही सलामत बाहेर काढलं ह्याविषयी जर बोलायला लागलो ना, तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. लक्षात ठेव सुजित. तुझ्या नावापुढे भालचंद्र सरपोतदार हे समजा काढून घेतलं ना, तर तुझी काही किंमत राहणार नाही. यात त्याच्या उड्या मारतोयस ना तू, ते केवळ ह्या नावामुळे हे विसरू नकोस तू. डॅड बस. स्वतःला आवरा आणि तुमचे हे धंदे आहेत ना ते बंद करा, नाहीतर मी मणीला माझा वारसदार जाहीर करेन. आणि मी हे करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा आणि सुधरा. स्वानंदी, इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, व्हेन द गोइंग गेट्स टफ, टफ गेट्स गोइंग. जेव्हा कठीण काळावर मात करणं अजून कठीण होतं ना, तेव्हा तो कठीण काळ अजून कठीण होत चालतो. आपल्या बाबतीत तसंच होतंय असं अनुभवतोय मी आता. म्हणजे बघा ना, मी इतकी मेहनत घेतोय, सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न करतोय, पण विघ्न काही यायचं थांबतच नाहीये. एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक संकट येतातच आहेत. काय करू तेच कळत नाहीये. मणी सर, त्याच इंग्रजीमध्ये आणखीन एक म्हण आहे,
टफ टाइम मेक्स यू टफर अँड स्ट्रॉंगर. म्हणजे कठीण काळच तुम्हाला शक्तिशाली आणि कणखर बनवतो. हा, पण आता त्या कठीण काळाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता त्याच्यावर तुमची मन खरी की माझी हे ठरते. म्हणजे बघा ना, तुमच्या दृष्टीने पाहिलं तर संकट म्हणजे अंत, आणि माझ्या दृष्टीने पाहिलं तर संकट म्हणजे एक संधी असते. स्वतःला पारखून नव्या उमेदीने नवी सुरुवात करण्याची. आणि मणी सर, मला असं वाटतंय की आपली सध्याची परिस्थिती आपल्याला चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी घडवते. सकारात्मक गोष्टी काय? म्हणजे बघा, तुम्ही विचार करा, आपण बंगल्यातनं बाहेर पडलो, रस्त्यावर आलो, पण आपल्याला लगेच हे घर मिळालं. आपल्याला एकही रात्र रस्त्यावर काढायची गरज पडली नाही. आपण बंगल्यातली माणसं मागे सोडून आलो, पण इथे राजाराम दादा, त्यांची बायको, त्यांचा मुलगा, अशी छान माणसं आपल्याला भेटली. तुम्हाला जॉब मिळत नव्हता, पण तुम्हाला तो डिलिव्हरी बॉय भेटला, त्याच्यामुळे तुम्हाला नोकरी मिळाली. आणि आज अजून एक सकारात्मक गोष्ट घडली. कुठली? मला लहान मुलांच्या कपड्याच्या कारखान्यात काम करण्याची नोकरी मिळाली. स्वानंदी, मी तुम्हाला बोललो होतो तुम्हाला काम करायचे. सर, मला वाटलंच होतं तुम्ही चिडणार म्हणून. अहो, माझं पूर्ण ऐकून तर घ्या. हे बघा, मला कुठेही जायची गरज नाहीये. इथेच घरात बसून काम करायचंय, आणि कामही सोपं आहे, खूप त्रासदायक नाहीये. राजाराम दादा आहेत ना, त्यांच्या बायकोमुळे हे काम मिळालंय. लहान मुलांचे झबले असतात ना, त्याला काजबटन करायचंय. काम अगदी सोपं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनी सगळं मटेरियल घरी पाठवणार, अगदी सुई धागा सुद्धा. त्यामुळे आपल्याला पैसे घालवायची गरज नाही. मणी सर, आता मला कपड्यांना काजबटना लावायचे आहेत. मी कामाला लागते. नाही, आपण दोघंही कामाला आहोत. म्हणजे मी पण तुम्हाला मदत करणार ना या कामासाठी. मणी सर, अहो, शिलाईचं काम नाजूक असतं, तुमच्यासारख्या रफटप माणसाला नाही जमायचं. स्वानंदी, वेळेप्रसंगी मी रफटप वागतो, पण अदरवाईज मी किती हळवा, किती सेन्सिटिव्ह हे माहिती आहे तुम्हाला. आणि जमेल मला हे काम, मी करू शकेन. हो का? बरं. हा, म्हणजे आता ते काज करणं की शिवणं ते मला माहित नाही, पण बटन तर नक्कीच लावू शकतो ना मी. असं आहे का? ठीक आहे, मग कामाला सुरुवात करूया. आणि सुईत धागा ओवण्यापासून सुरुवात करूया. चालेल. चालेल. ती पिशवी घ्या. ही? हे बघा, हे जबले आणि अशा काजबटना करायच्या असतात. बर. ही सुई आणि हा धागा. चला, सुईत धागा ओवून दाखवा. ओवून दाखवा? कठीण वाटतंय? अरे नाही, कठीण कठीण कशाला वाटेल ते. घ्या मग, कामाला लागा. हा, चॅलेंज करताय? जमेल ना? बघा,
चाल डॅड चल तू आधी. डॅड तुला या घरामध्ये जागा नाहीये. डॅड बाहेर हो. डॅड प्लीज मॉम संचिता प्लीज डॅडना समजाव ना. डॅड असे का वागतायत. डॅड प्लीज ऐकून घ्या माझं. मी माझी चूक सुधारतोय. माझ्या आयुष्यात सर्वात मोठी चूक जर मी कुठली केली असेल ना तर ती तुझ्यासारख्या नालायक मुलाला जन्म दिला. अरे स्वतःच्या जन्मदात्या बापाच्या मुळावर उठतोस तू. हा मणी बघ सर्वार्थानं लायक आहे आणि तू बिघडलेला वाया गेलेला नालायक मुलगा आहेस तू. बाबा हा फक्त नावाला मुलगा आहे तुमचा. हा पूर्ण त्याच्या आईवर गेलाय. स्वार्थी, जलस, ग्रीडी. तुमची लिगसी चालवणारा मी आहे. हा फालतू सुजित नाही. अगदी बरोबर म्हणतोयस तू मणी. या सुजितची माझ्या घरामध्ये राहण्याची लायकीच नाहीये. तू आधी घरातून बाहेर हो. बाहेर हो. डॅड हे माझं सुद्धा घर आहे. हे सांगणारे तुम्ही कोण. डॅड डॅड तो नवरा आहे माझा. त्याला नका मारू प्लीज. सुजितला मारू नका. तुम्ही दोघे मध्ये पडू नका. तुम्ही समजा मध्ये पडलात ना तर ह्याच्या आधी मी तुम्हाला दोघींना घरातून बाहेर काढेन. डॅड डॅड ऐका ना. तुम्ही याला काढाच घराबाहेर. डॅड करेक्ट बोलला. याची लायकीच नाहीये इथे राहण्याची. 1000 वेळा सांगितलं पण सुधारतच नाही. डॅड ह्याला घराबाहेर काढा. काढा घराबाहेर याला. संचिता मॉम. हो हो तुम्ही ह्याला घराबाहेर काढा. असाही घराच्या बाहेरच असतो. कायमच घराच्या बाहेर काढा. आजपासून मी माझ्या मोठ्या मुलाला मणीला माझा अधिकृत वारस म्हणून जाहीर करतो. माझे सगळे बिझनेस, माझ्या इन्व्हेस्टमेंट्स, राजकारण आणि इतर सगळ्या गोष्टींचा वारस मणी असेल. चल या घरामध्ये जागा नाहीये तुझ्यासाठी. चाल तू घरातून बाहेर चल. डॅड निघ. डॅड तुला माझ्या घरात जागा नाहीये. डॅड डॅड सुजित रिलॅक्स. स्वप्न होतं पण बरं झालं तुला हे स्वप्न पडलं सुजित. इट वॉज एन आय ओपनर फॉर यू. मला असं वाटलं होतं मणी या घरातनं निघून गेला म्हणजे माझा थ्रेट संपलाय. पण तसं नाहीये. तो मणी या घरात असला काय नसला काय त्याचा थ्रेट सतत वाढतोच आहे. कारण डॅडना त्या मणीचा सॉफ्ट कॉर्नर आहे सुजित. जर खरंच डॅडने त्या मणीला त्यांचा वारसदार म्हणून घोषित केलं तर माझ्या हाताला काहीच नाही लागणार. मला काहीच नाही मिळणार. मी असं नाही होऊ देणार. नो मणीला मी उद्याच संपवणार. कारण जोवर तो जिवंत आहे ना तोवर माझा थ्रेट संपणार नाही. मणी
तुला मी उद्याच संपवणार, काही झालं तरी. मणी सर जमेल ना? जमतंय हो. चालतंय चालतंय. आपण एक काम करू, आज धागा होऊ, उद्या काचबटणं करू. नाही स्वानंदी, मला नाही वाटत मला हे जमेल. हो, असं कसं जमणार नाही? बघू इकडे, हे बघा. रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे. आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे. तुझ्या आठवांचा शहारा जरा येऊनी ह्या मनाला. सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे. झालं. चला कामाला लागूयात. मणी सर, अहो लाईट गेलीये, आपलं काम पण पूर्ण व्हायचंय, ऑर्डर द्यायची आहे. ठीक आहे, मी करतो काहीतरी. तुम्ही इथून उठू नका, नाही दडपडाल परत कुठेतरी. हा राजाराम खरंच हुशार आहे. त्याने सुरुवातीलाच या मेणबत्त्या दिल्या आणि सांगितलं की इथे लाईट जात असते, मेणबत्त्या काम येतील. बघा काम आल्यात की नाही. ही पकडा एक मिनिट. खुणावती रे अजून या सभोवताली रे तुझ्या खुणा. असून उद्या क्षणात त्या भिसून जाती पुन्हा पुन्हा. ओन पापण्याला ओढ पावलाला लागे तुझी आस का अजून माझ्या बावऱ्या जीवाला लागे तुझा ध्यास हा. मन नादावते का पुन्हा. सावर रे सावर रे सावर रे सावर रे. आता झालं ना पुरेसा उजेड, आता काम करता येईल ना. काय झालं, अजून एखादी लावू का? नाही मणी सर, हो
हे अपशकुन तर नाहीये ना? म्हणजे आपण काम करायला सुरुवात पण केली नाही आणि लाईट गेली. सो आनंदी, हे लाईट जाणं तुम्ही कसं बघताय, कुठल्या दृष्टिकोनातून बघताय हे पण महत्वाचं आहे. आता तुमच्या दृष्टीने तुम्हाला हा अपशकुन वाटतोय, पण माझ्या दृष्टीने विचाराल तर मला ही एक चांगली संधी वाटते. कॅन्डल लाईट मध्ये बायको सोबत वेळ घालवणं संधी आहे ना. अहो, लोक हजारो रुपये खर्च करतात कॅन्डल लाईट डिनर साठी. इथे मला आयता चान्स मिळालाय. आता आपण म्हणजे कॅन्डल लाईट डिनर तर नाही करत आहे, पण कॅन्डल लाईट स्टिचिंग तर होऊ शकते ना. आता थोड्या वेळापूर्वीच मला कोणीतरी पॉझिटिव्हिटी बद्दल सल्ले दिले, ते इतक्यात कसे विसरणार ना मी. कॅन्डल लाईट स्टिचिंग हे आवडलंय मला. चला कामाला लागूयात.